आज पुन्हा मराठी माणसाच्या अपमानाचाच विषय घेऊन मी आलेली आहे आणि मी त्याच विषयावर बोलणार आहे ज्याच्यावर मी काल बोललेली. इको लॅबोरेटरीजच्या एक्सपोर्ट ऑफिसच्या समोर जी परिस्थिती आपल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेने जाणीवपूर्वक राहू दिलेली आहे त्या परिस्थितीत. आणि माझा सिन्सिअर प्रश्न आहे की अशी परिस्थिती अँटिलियाच्या समोर असती आणि जर का कोणी विचारलं असतं अँटिलिया किधर है आणि एखाद्याने सांगितलं असतं राह चलते बंदेने की वो क्या कचरकुंडी के बाजू, तर आवडलं असतं का? चाललं असतं का? खपवून घेतलं असतं का? सेम इज द केस विथ गौतम अदानींचं घर. कचरकुंडीच्या शेजारी आहे म्हणून ओळख दिली असती तर चाललं असतं. ताजच्या समोर कचरा पेट्या टाकल्या कुणी ठेवल्या तर खपवून घेतलं जाईल. या साध्या साध्या गोष्टी आहेत, पण तीच मराठी माणसाची कंपनी 1952 पासून आहे. एक्सपोर्ट ऑफिस 1952 पासून आहे परळमध्ये. आणि या कचरकुंड्या त्याच्या नंतर आल्या आहेत बरं का, आधी नव्हत्या, नंतर आल्या. आणि आता सांगितलं जातं की त्याच्या बाजूला जी 7-8-10 दुकानं आहेत ती रस्ता रुंदीत जाणार आहेत त्यावेळेला त्या कचरकुंड्या पण जातात. चौकशी केल्यावर कळलं की ती जी दुकानं लोबो वगैरे जी आहेत त्या कोणाकोणाची ती गेली 20 वर्ष रस्ता रुंदीत जात आहेत. अजून काय त्याला कोणी हात लावायची हिंमत नाही केली. मग जर 20 वर्षात जी गोष्ट गेली नाही ती आता जाणार आहे का? जोपर्यंत आपण आवाज उठवतो त्याच्यामुळे ते होणं नाही. आणि तिथे छानपैकी कचरकुंड्यांचा पसारा मांडून ठेवलेला असतो, वास येत असतो आणि समोर काही झोपड्या एन्क्रोचमेंट. आता ते एन्क्रोच केलेले लोक आपल्याकडे अहो बांगलादेशी रेफ्युजी आले तरी त्यांना सुद्धा सिटिझनशिप असल्यासारखी आधार कार्ड मिळतात. ही आपल्या इकडची करप्शन. त्याच्यामुळे या लोकांकडे काही कागदपत्र त्यांनी जमा केली असती तर मला आश्चर्य नाही वाटत. सत्य परिस्थिती इतकीच आहे की यांच्याकडे कुठलाही लीगल अधिकार नाहीये, पण तरीही ते तिथे आहेत आणि नगरपालिका त्यांना हात लावत नाहीये. जेव्हा की लीगल अधिकार असलेली सुद्धा दुकानं ही
केवळ मराठी माणसाच्या विरोधातला आकस म्हणून हुसकून लावलं जातं, त्यांना पोलीस आणून हकललं जातं. आणि या ठिकाणी मात्र अमराठी लोक आहेत. आणि आणखीन काय काय कारण असतील हे पाहावंच लागेल. मला वाटतं ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी पाहावं. पण ही सगळी जी गोष्ट आहे, या लोकांना पर्यायी जागा देऊन तिथून हलवणं नगरपालिकेला सहज शक्य आहे. निदान त्यांनी रस्त्यावर मांडलेली दुकानं थांबवणं, बंद करणं, काढून टाकणं, रोज जे पसारे मांडून बसतात आणि उघडी नगडी मंडळी तिथे नाचत असतात, तो सगळा सीन थांबवणं हे नगरपालिकेच्या नक्कीच हातात आहे. तिथे ज्या सिंटेक्सच्या टाक्या लावून ठेवलेल्या आहेत त्याला प्रॉपर बाकायदा पाईपचं कनेक्शन कुणी दिलं? बीएमसीच्या किंवा कुठल्या तरी राजकारण्याच्या पाठिंब्याशिवाय झालंय का हे? नाही. पण ते घडलेलं आहे आणि त्याच्याबद्दलची ही तक्रार मी सांगेन की मी 27 जानेवारीला केली होती. आज 8 फेब्रुवारी आहे. मला कॉर्पोरेटरकडे जे मी लेटर दिलं होतं त्या लेटरची कॉपी पण मी इथे शेअर करते. मुद्दाम शेअर करते, तुम्ही पहा काय लेटर दिलं होतं. आणि त्या लेटरवरती कॉर्पोरेटरनी उत्तर दिलं होतं की आम्ही योग्य ठिकाणी ते पाठवतोय आणि ऍक्शन घेतोय. हे कॉर्पोरेटरचं लेटर सगळ्या योग्य मंत्रिमंडळांकडे पाठवलेलं होतं. फक्त मी न्यूज चॅनल्सकडे नव्हतं पाठवलं. दॅट्स ऑल. पण न्यूज चॅनल्स आणि मी आणखीन एका व्यक्तीकडे नव्हतं पाठवलं, कारण पुन्हा असं वाटलं की यांना एक चान्स द्यावा. आणखीन एका अथॉरिटीकडे नव्हतं पाठवलं आणि ते म्हणजे प्रिन्सिपल जज हायकोर्ट, प्रिन्सिपल जज सुप्रीम. या दोघांच्याकडे मी पाठवलं नाही. बाकी सगळ्यांकडे माझी लेटर्स हार्ड कॉपीच्या फॉर्म मध्ये आणि ईमेलच्या फॉर्म मध्ये, दोन्ही फॉर्म मध्ये गेली होती, इन्क्लुडिंग द प्राईम मिनिस्टर. पण तिकडनं कमिशनरकडे काही झालं असेल, माझ्याकडे उत्तरं नाही आलेली सगळ्यांची. मात्र एकच गोष्ट झाली की कचरा कुंड्या 7-8 कचऱ्या कुंड्या ज्या होत्या त्याच्या ऐवजी 3 कचरा कुंड्या झाल्या, बाकीच्या उचलल्या गेल्या. मला सांगण्यात आलं की आम्ही बॅनर लावतोय तिथे आणि आम्ही 8 दिवसात कचरा कुंड्या तिथून कायमच्या काढू, हे सांगितलं गेलं. मला हे आश्वासन मिळालं होतं 1 तारखेला. आज 8 तारीख आहे. अजून बॅनर पण लागलेला नाहीये. बॅनर लागल्यानंतर 8 दिवसांनी ते कचरा कुंड्या काढणार. अजून बॅनरही लागलेला नाही. म्हणजे आश्वासनं देण्यात आपली माणसं एकदम एक्सपर्ट आहेत, पण ऍक्शन काही होत नाही. आणि त्याच्या करता काय काय गोष्टी, काय काय कारण असू शकतात याच्याबद्दल मला वाटतं मी न बोललेलं बेटर. कारण राजकारणामध्ये असलेल्या लोकांना नक्की अंदाज येईल की कुठून कुठल्या कळी दाबल्या जातात, कुठून कसे पैसे पोचतात आणि कुठून कोणाला कसं थांबवलं. मात्र हे फक्त आणि फक्त मराठी उद्योजकांच्या बाबतीत घडतंय, लक्षात घ्या. फक्त मराठी उद्योजक. आता हळूहळू मुलुंडच्या केळकरांच्या एरियाचे फोटो माझ्याकडे यायला सुरुवात झाली. त्यांची पण प्रॉपर जमवाजमव झाली की त्याच्यानंतर एकदा मी स्वतः प्रत्यक्ष तो एरिया नजरेखालून घालीन, मी स्वतः व्हिडिओ शूट करीन आणि मग त्याच्यावर निघतो. ओके.
तर आणि अशाच आणखीनही अनेक मराठी व्यावसायिकांच्या वास्तूंबद्दलच्या तक्रारी माझ्याकडे यायला सुरुवात झालेली आहे. कारण हे पाहिल्यावर त्यांना वाटायला लागलं लोकांना की येस, आता तरी मराठी व्यावसायिकांकरता आवाज उठवणारी कोणीतरी व्यक्ती समोर आलेली. अँड येस, मी एकच सांगीन, बीएमसीच्या इलेक्शन तोंडावर आलेल्या आहेत. भगवा बऱ्यापैकी हिरवा ऑलरेडी झालेला आहे. तर काय करायचं? खानग्रेस बद्दल तर बघायलाच नको. तुतारीची पिपाणी झालेली आहे ते पण जाऊ द्यायचं. म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी बीएमसीचा कारभार चालवू शकेल अशी मंडळी तर काही धड दिसत नाहीये. आणि कुठचीच पार्टी धड दिसत. बघा आता काय, त्याच्यामुळे इलेक्शन बद्दल काय करायचं हे प्रेक्षकांनी ठरवायचंय. पण मला एकच म्हणायचंय की तुमच्या आजूबाजूला जे जे अशी गोष्टी असतील त्यांच्याबद्दल तुम्ही पण योग्य लोकांकडे तक्रारी अर्ज करायला सुरुवात करा. अगदी पोलीसमध्ये कंप्लेंट केली तरी हरकत नाही. एन्क्रोचमेंट करणाऱ्यांची. तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगते, म्हणजे मधल्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळेला जेव्हा मतदारांच्या याद्या कन्फर्म होत होत्या त्यावेळेला आमच्या इकडच्या कॉर्पोरेटरनी माझ्या एरियातल्या मतदारांच्या याद्या कन्फर्म करण्याकरता, तपासून पाहण्याकरता म्हणून त्या ऑफिसरला माझ्या इथे पाठवलं, माझ्याकडे. आणि माझ्या आजूबाजूच्या साधारण एक 30-35 बिल्डिंग्स मध्ये कोण कोण आहेत, कोण कोण नाहीत, या सगळ्या याद्या मी तपासून पाहत होते. आणि त्या पाहत असताना विषय असा झाला की तिथे मला कमीत कमी 200 ते 250 मुसलमान नावं सापडली आमच्या एरियात. मी आता गेली जवळजवळ 70 वर्ष मी या एरियात राहतीये. अर्थात त्यातलं माझं कळतं वय पाहता गेली 60 ते 62 वर्ष तर मला क्लिअर कट माहित आहे की या एरियात एकही मुस्लिम व्यक्ती राहत नाही आणि कधी राहिलेली नाही. पण 200 पेक्षा जास्त मुसलमानांची नाव इकडच्या मतदार यादीत, जी की मी स्वतः माझ्या हाताने कॅन्सल करवून दिली आणि त्या प्रकारचं ऍफिडेव्हिट लिहून दिलं त्या माणसाला की मी इतकी वर्ष इथे राहते आणि दिस इज द सिच्युएशन, ही नावं खोटी आहे, तेव्हा ही नावं यादीतनं नाहीशी केली जावीत. हे झालं लोकसभेच्या वेळेला. नंतर विधानसभेच्या वेळेला जेव्हा आले त्यावेळेलाही ती नावं तिथे होती. विचार कर, आता होपफुली काढली गेली असावी. तर हा आपल्या इकडच्या करप्शनची लिमिट. त्याच्यामुळे विकोच्या आजूबाजूच्या लोकांकडे जर काही सोकॉल्ड कागदपत्र असतील तर मला आश्चर्य नाही वाटत. कारण ती देणारे पण तिकडचेच पंजा राजकारणी असणार त्यावेळेस. कारण त्यावेळेला तर खानग्रेसच होतं सगळीकडे. आता हळूहळू थोडं बदलताय, पण बदलताय म्हणताना त्या बदलण्याला कितपत मर्यादा आहे. कारण खुर्च्यांवर बसलेली माणसं म्हणजे सत्तेवर बसलेली माणसं बदलतील, पण ऑफिस चालवणारी माणसं अजूनही खानग्रेसी बाण्यातलीच असू शकतात, पैसे खाणाऱ्या बाण्यातलीच असू शकतात. असतील असा माझा दावा नाहीये.
लेट मी टेल यू, कारण काही माणसं सज्जन असतात आणि माझी देवाकडे प्रार्थना आहे की या मॅटरमध्ये आमच्या वाट्याला अशी सज्जन माणसं यावी. तर असो, पुन्हा हे पॉइंट्स लोकांसमोर मांडलेले आहेत आणि याच्याबद्दल आणखीन पुढची माहिती मिळाली की पुढचे अपडेट देण्याकरता मी नक्की अजून एक व्हिडिओ बघतो. धन्यवाद.